जळगावात MIDC मध्ये चटई बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। प्लास्टिकमुळे आग वेगाने भडकलेली आहे। आगीनंतर कंपनीमध्ये स्फोट झाल्याचीही माहिती समोर आलेली आहे। आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे। तर जळगाव MIDC मध्ये ही आग लागलेली आहे आणि या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडनं। वाल्मिक, जळगाव MIDC मध्ये ही भीषण आग लागलेली आहे। चटई बनवणाऱ्या कंपनीला आग लागलेली आहे। कोणती जीवितहानी झालेली आहे का, काय अधिकची अपडेट्स आहे? निश्चितच बघायला गेलं काल रात्री जळगावच्या MIDC याच परिसरामध्ये एका चटई बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे याच ठिकाणी ताबडतोब आली। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अग्निशामक दलाच्या 5हून अधिक गाड्या ह्या आग विझवण्याला प्रयत्न करत होते। साधारण 2 ते 3 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेली आहे। चटईचे प्लास्टिकचे दाणे जे होते त्याच्यानी ही बनवणारी कंपनी होती। त्या कंपनीचं सिद्धिविनायक असे या कंपनीचं नाव होतं। साधारण हे आगीचे लोट इतके मोठे होते तर साधारण 5 किलोमीटर दूरपर्यंत ही आग दिसत होती आणि याच ठिकाणी भला मोठा ज्या आगीचा लोड होता हा इतर कंपन्यांना देखील जाण्याचा प्रयत्न होता। मात्र प्रशासनाच्या वतीने व अग्निशामक दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण 5 तासानंतर मिळवलं जात आहे। याच परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। मात्र जी चटईची कंपनी होती ही पूर्ण आगीच्या भस्मासात गेलेली आहे आणि पूर्ण जी कंपनी आहे ही जळून खाक झालेली आहे। प्राची, धन्यवाद वाल्मिक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।